नमस्कार मंडळी. आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त काहीतरी गोड बनवावं म्हणून मी उपवास स्पेशल रताळ्याचे गुलाबजाम बनवलेले आहेत. बाहेरून मऊ आहेत, आतून रसाळ आहे. अतिशय सोपी रेसिपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. फक्त काही साहित्यात रताळ्याचे गुलाबजाम आणि उपवासासाठी परफेक्ट स्वीट घरच्या घरी झटपट कसे तयार होतात हे आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये टाका, थोडंसं पाणी टाका आणि 2 शिट्ट्या करून घ्या. बघा 2 शिट्ट्यांमध्ये मस्त रताळे शिजून तयार होतात. रताळे थंड होऊ द्या, त्यानंतर याची साल काढून घ्या. तुम्हाला गुलाबजाम किती तयार करायचे आहे त्यानुसार रताळे घ्या. थोडेफार रताळे थंड झालेले आहे. त्यानंतर आता मी रताळ्याची साल काढून घेणार आहे. फक्त उपवासालाच का, तर आपण एरवीही ही रेसिपी करू शकतो, कारण रताळे आपल्याला वर्षभर मिळतात. तर हे रताळे आणून आपण अशा प्रकारची रेसिपी बनवू शकतो. काही गोड खायची इच्छा झाली तर बाहेरचे पदार्थ मागवण्याऐवजी आपल्या घरामध्ये आपल्या हाताची रेसिपी आपण बनवल्या तर त्यामध्ये आनंदही असतो आणि खायची मजा वेगळी असते. तसेच ही रेसिपी हेल्दी आहे आणि टेस्टी आहे. उपवासासाठी तर खूप योग्य आहे आणि मुलांनाही आवडणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. रताळे आता मस्त स्मॅश करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. जेवढे बारीक होतील तेवढे स्मॅश करून घ्यायचे. परंतु हे बारीक करताना मला याच्यामध्ये काही धागे आढळून आले, तर ते खाताना धागे लागू नये म्हणून मी अशा प्रकारची एक चाळणी घेतली आणि त्यामधून हा गर आता काढून घेणार आहे. काही रताळे खूप मस्त असतात तर काही रताळ्यामध्ये धागे धागे निघतात. तर अशा प्रकारचे जर आपले रताळे असतील तर ते गाळून घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये आपल्याला रेषा आढळतात. जर या रताळ्यामध्ये रेषा नसते तर हे गाळून घ्यायची काही गरज नसते, कारण आपले रताळे बघा मस्त स्मॅश झालेले होते. तरीसुद्धा आता थोडासा वेळ आपला जाईल, काही हरकत नाही. रताळे आता आपण मस्त गाळून घेतलेली आहे आणि बघा पूर्ण रताळ्याचं मिश्रण चाळणीला चिटकलेलं आहे. तर ते आता एखाद्या चमच्याने किंवा सुरीने काढून घेऊ. मिश्रण अतिशय परफेक्ट झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही, म्हणून शिजवताना यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही. जर आपल्याला हे सुकं वाटलं तर आपण याच्यामध्ये एखादा 2 चमचा दूध टाकू शकतो. परंतु जर पातळ झालं तर गुलाबजाम करताना आपल्याला दूध पावडर जास्त घ्यावं लागेल, कारण आपण दोघांचं प्रमाण सेम घेणार आहोत. जेवढे रताळ्याचं मिश्रण आहे, म्हणजे आपण वाटीने जर मोजून बघितलं समजा 1 वाटी आहे तर 1 वाटीचं आपण पिठी साखर घेणार आहोत. तर समप्रमाणात दोन्हीही साहित्य आपल्याला घ्यायचे आहे. आता हे दोन्ही साहित्य मस्त एकजीव करायचे, एकत्र करायचे. यामध्ये तुम्ही खायचा सोडा टाकू शकता, परंतु मला तर काही गरज पडली नाही. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, याचा उंडा तयार करायचा. गुलाबजामचं पीठ तयार करताना जर हाताला चिटकत असेल तर थोडासा तुपाचा हात घेऊ शकता. हाताला तूप लावायचं थोडंसं आणि पीठ मस्त मऊसूत करून घ्यायचं. तर बघा मस्त मऊसूत पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याचे गोळे तयार करू. गोळे तयार करताना सुद्धा थोडंसं हाताला तूप लावा, जेणेकरून हे मिश्रण हाताला चिटकणार नाही. सर्वप्रथम या उंड्याचे सारखे गोळे करून घ्या, म्हणजे पटापट गोल करता येतील आणि एका साईजचे गोळे तयार होतील. फक्त थोडंसं तूप लावायचं आणि अशा प्रकारे हातामध्ये गोलाकार फिरून गोळे तयार करायचे. गुलाबजाम गोलाकारमध्ये बनवा किंवा लांबट आकारामध्ये बनवा. तुम्हाला कशा साईजमध्ये, कशा आकाराचे बनवायचे त्या आकारामध्ये तुम्ही गुलाबजाम तयार करा. सर्व गुलाबजाम आता आपण तयार करून घेऊ. गोळे सर्व मस्त तयार करून झालेले आहे. पाक करण्यासाठी
पाऊण ग्लास मी साखर घेतली आहे आणि तेवढंच पाणी घेणार आहे. म्हणजे तुम्ही जर 1 वाटी साखर घेतली तर 1 वाटी पाणी घ्या. जेवढी साखर घेतली आहे तेवढं पाणी घ्या. तुम्हाला या गुलाबजाममध्ये रसा किती हवा आहे, पाक किती हवा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता. एका साईडला आपण पाक तयार करतोय आणि एका साईडला आता तळण्यासाठी तूप घेतलेलं आहे. तर साजूक तूप मी यासाठी वापरणार आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. तूप मस्त तापलेलं आहे, म्हणजेच जास्त तापवायची गरज नाही. फक्त ते गरम झालं पाहिजे, जेणेकरून आपले गुलाबजाम टाकल्यानंतर ते तळायला सुरुवात होईल. कढईचाही वापर करू शकता, परंतु माझ्याकडे पॅन असल्यामुळे मी पॅनचा वापर करत आहे. पॅनमध्ये मस्त आपण पॅन हलवून हे गुलाबजाम शेकू शकतो, तळू शकतो. जर तुमच्याकडे पॅन असेल तर अवश्य पॅनचा वापर करा, नाहीतर तुम्ही कढईमध्येही कमी गुलाबजाम टाकून तळू शकता. मस्त मीडियम गॅसवरती हे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. कढईमध्ये जर तुम्ही गुलाबजाम तळत असाल तर चमचा घ्या किंवा असा काटेरी चमचा घ्या आणि त्याने गुलाबजाम हलवून मस्त तळून घ्या, जेणेकरून ते सर्व बाजूला मस्त तळले जातील. तर सोनेरी रंग किंवा लालसर रंग येईपर्यंत गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. गुलाबजाम तळताना घाई करायची नाही. तर बघू शकता आता मस्त कलर आलेला आहे आणि असा सोनेरी लालसर कलर येईपर्यंतच गुलाबजाम तळून घ्यायचे आहे. आता गुलाबजाम मस्त तळून झालेले आहे, ते आपण काढून घेऊ. त्यानंतर जे बाकीचे गुलाबजाम तळायचे आहे ते सुद्धा अशाच प्रकारचे तळून घेऊ. एकही गुलाबजाम फुटला नाही. खूप मस्त गुलाबजाम तयार झालेले आहेत. दुसरीकडे आपला पाकही तयार होत आहे. पाक जास्त शिजवायची गरज नाही, फक्त त्याला उकळी आणायची आहे. त्यामध्ये आता थोडीशी मी 2 ते 3 विलायचीचे दाणे टाकलेले आहे. थोडीशी केसर टाकलेली आहे. केसर टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही हरकत नाही. आपण महाशिवरात्रीसाठी बनवत आहोत म्हणून मी यामध्ये केसरचा वापर केलेला आहे. देवाला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून केसर आणि थोडासा सजवायला पिस्तासुद्धा मी वापरणार आहे. पिस्ता आणि केसर हे दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. आता पाक मस्त थोडासा चिपचिपा लागत आहे, म्हणजे थोडासा हाताला आपल्याला चिकटपणा जाणवत आहे. फक्त एक उकळी आणा आणि गॅस बंद करा, म्हणजे आपला पाक तयार झाला. पाक कोमट करून घ्या, जास्त थंड होऊ देऊ नका, कोमट असू द्या आणि त्यानंतर गुलाबजाम टाका. व्यवस्थित हे गुलाबजाम मिक्स करा आणि यावरती झाकण ठेवून अर्धा तास मुरायला ठेवा. तर मस्त गुलाबजाम तयार झाले आहे. जास्त मेहनतीची गरज नाही आणि जास्त साहित्याची गरज नाही. फक्त 3 ते 4 साहित्यात गुलाबजाम तयार होतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवासाला चालतात. आता थोडंसं यावरती पिस्ता टाकलेला आहे आणि एका बाउलमध्ये हे काढून घेणार आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला जोडून राहा. जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव आणि रेसिपी कशी वाटली ते लिहायला विसरू नका. आणि खरोखर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअरसुद्धा करा. रेसिपी हेल्दी आहे, टेस्टी आहे, खूपच चांगली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी. हर हर महादेव.